नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PBA, PCA, BMS ची CET असती त्यामधलं रिझनिंग सेक्शन वरती आपण इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन बघणार आहोत. त्यासोबतच त्याचे आन्सर्स आणि डिटेल एक्सप्लेनेशन्स देखील पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी आमची गॅरंटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक कम्प्लीट क्रॅश कोर्स आणला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. लाईव्ह व्हिडिओ लेक्चर सोबत जर कधी ते मिस झाले तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर्स देखील अवेलेबल करून दिले आहेत. त्यासोबतच 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ आमचे क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील देत आहोत. तर या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त एका कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा कोर्स जॉईन करायचा असेल तरीही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा आणि ग्लोबल ऑनलाईन ऍप वरती जाऊन तुम्ही हा कोर्स एनरोल करू शकता. चला तर आता टॉपिक कडे वळूया. आता आजचा टॉपिक आहे, आपल्याला माहिती आहे, सिलोगिझम. तर सिलोजिझम म्हणजे काय, तर या टाईपमध्ये कसे क्वेश्चन्स येतात. तर सिम्पली आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं असतं, ओके, आणि कन्क्ल्युजन दिलेलं असतं. आता या स्टेटमेंटवरून हे कन्क्ल्युजन म्हणजे काही कन्क्ल्युजन 1, 2, 3 असे कितीतरी म्हणजे क्वेश्चन वरती डिपेंड आहे की किती कन्क्ल्युजन देतील. तर काही कन्क्ल्युजन दिलेले असतात, तर त्यापैकी कोणता कन्क्ल्युजन स्टेटमेंटवरती प्रॉपर आहे, स्टेटमेंटसाठी बरोबर आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं, इतकंच. ओके, तर आपण ही सर्व क्वेश्चन सिलोजिझमचे आपण वेन डायग्राम थ्रू शिकणार आहोत. ओके, चला आता फर्स्ट क्वेश्चन पाहू. फर्स्ट क्वेश्चन मधले स्टेटमेंट काय आहे, सम ऍक्टर्स आर सिंगर्स. ओके, सम ऍक्टर्स आर सिंगर्स म्हणजे काय, सम ऍक्टर्स आर सिंगर्स. ओके ओके, हे काय झाले, ऍक्टर्स, ए फॉर ऍक्टर्स, एस फॉर सिंगर्स. ओके, आणि अजून काय म्हटलंय, ऑल सिंगर्स आर डान्सर, ऑल सिंगर्स आर डान्सर, ऑल सिंगर्स आर डान्सर म्हणजे हे काय झाले, डान्सर. ओके ओके, पण असं पण येऊ शकतं आणि अजून एक येऊ शकतं. हे तर झाले ऍक्टर्स आणि सिंगर्सचं. ऑल डान्सर्स आर सिंगर्स म्हणजे असं पण येऊ शकतं, याच्यामध्ये पण सगळे सिंगर्स हे डान्सर आहेत, बरोबर आहे. म्हणजे याच्यात दोन डायग्राम येऊ शकतात. आता आपण कन्क्ल्युजन बघू. सम ऍक्टर्स आर डान्सर म्हणजे काही ऍक्टर हे डान्सर पण आहेत. काही ऍक्टर डान्सर आहेत का, हो, याच्यातून पण कळतंय किंवा आणि याच्यातून पण कळतंय. ओके, म्हणजे हे बरोबर आहे कन्क्ल्युजन. नेक्स्ट आहे, नो सिंगर इज ऍक्टर. नो सिंगर इज ऍक्टर म्हणजे कुठलाही सिंगर हा ऍक्टर नाहीये, असं होईल का, नाही, कारण इथे फर्स्ट स्टेटमेंट मध्येच म्हटलंय की सम ऍक्टर्स आर सिंगर्स. ओके, म्हणून सेकंड ऑप्शन हे चुकीचं आहे, कन्क्ल्युजन. तर आता इथे ऑप्शन पाहू, तर मग इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ओनली वन कन्क्ल्युजन फॉलोज स्टेटमेंट, म्हणून इथे करेक्ट ऑप्शन हा ए असेल. समजलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. मी क्वेश्चन जेव्हा तुम्हाला शो करते तेव्हा व्हिडिओ पॉज करा, तुमचा आन्सर फाइंड आउट करा, आणि मी जेव्हा शेवटी सांगेल आन्सर तेव्हा माझ्या आन्सर सोबत तुमचा आन्सर क्रॉस चेक करा, म्हणजे तुम्हाला कळेल की तुमचा आन्सर बरोबर येते किंवा तुमच्या एक्झामची तयारी झाली आहे का नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. स्टेटमेंट आहे, ऑल हार्मोनियम्स आर इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे सगळे हार्मोनियम्स काय आहेत, इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ऑल हार्मोनियम्स, हे जर हार्मोनियम झालं तर ऑल हार्मोनियम्स काय तर इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे इथे काय येईल, इन्स्ट्रुमेंट येईल. ओके, नंतर स्टेटमेंट काय, ऑल इन्स्ट्रुमेंट्स आर फ्लुइड्स. ऑल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे सगळे इन्स्ट्रुमेंट्स काय आहेत तर फ्लुइड्स आहेत. ओके, ही झाली आपली वेन डायग्राम. आता आपल्याला
कन्क्लुजन पाहायचं. ऑल द फ्लुइड्स आर इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे सगळे फ्लुइड्स हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत का? नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. बरोबर आहे. नेक्स्ट आहे पहा, ऑल द हार्मोनियम्स आर फ्लुइड्स, म्हणजे सगळे हार्मोनियम्स हे फ्लुइड्स आहेत का? हो आहेत का, कारण हे आउटसाइडला आहे. सो सेकंड ऑप्शन कन्क्लुजन बरोबर आहे का? तर बरोबर आहे. मग कोणता ऑप्शन सुटेबल असेल? ओनली 2 कन्क्लुजन फॉलोज. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, स्टेटमेंट्स काय म्हणतायत, तर सम मँगोज आर येलो, म्हणजे काही मँगो हे येल्लो आहेत. म्हणजे हे जर मँगो असेल तर काही मँगो येल्लो आहेत. नंतर सम टिक्सो आर मँगोज, म्हणजे काही टिक्सो हे मँगो आहेत. ओके, इथपर्यंत कळालं. आता क्वेश्चन काय आहेत, सॉरी कन्क्लुजन काय आहेत, सम मँगोज आर ग्रीन. आता पहा स्टेटमेंटमध्ये ग्रीन बद्दल काही बोललंच नाही आहेत. सो आपण काही कन्क्लुजन काढू शकतो का? नाही, म्हणजे ए हा चुकीचं आहे. नेक्स्ट बघू, टिक्सो इज येलो, असं म्हटलंय का टिक्सो येल्लो पण आहे? नाही. सो टिक्सो पण आहे, हे पण बरोबर येईल का? नाही. सो विथ द करेक्ट ऑप्शन काय असेल, नायदर ए नॉर बी फॉलोज. नेक्स्ट ऑप्शन पाहू, सम ॲन्ड्स आर पॅरट्स. तर आता पहा हे पॅरट्स आहेत, तर काही ॲन्ड्स हे पॅरट्स आहेत. हे जर पॅरट्स झाले आणि हे ॲन्ड, काही पॅरट्स हे ॲन्ड्स आहेत. ऑल पॅरोट्स आर ॲपल्स, म्हणजे सगळे पॅरोट्स हे काय आहेत, तर ॲपल आहेत. ओके, आता पहा कन्क्लुजन्स काय, ऑल द ॲपल्स आर पॅरट्स, ऑल ॲपल्स आर पॅरट्स, हे बरोबर आहे का? नाही. नेक्स्ट कन्क्लुजन काय, सम ॲन्ड्स आर ॲपल्स, म्हणजे काही ॲन्ड्स हे ॲपल्स आहेत का? हो, पहा काही ॲन्ड्स हे ॲपल्स आहेत. सो सेकंड हे कन्क्लुजन बरोबर येतं. सो इथे करेक्ट ऑप्शन कुठला असेल, तर बी हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू, सम पेपर्स आर पेन. सम, आता हे पेपर्स पकडू आणि सम पेपर्स आर पेन, म्हणजे याला पेन पकडू. ओके, नंतर आहे ऑल द पेन्सिल्स, ऑल द पेन्सिल्स हे पेन्स आहे. ऑल द पेन्सिल्स आर पेन्स, ऑल द पेन्सिल्स. म्हणजे सगळ्या पेन्सिल्स या पेन असतील. सॉरी हे बघा, हे असं नाही येणार. हे बघा, काही पेन्स हे पेपर्स असतील, बरोबर आहे. आणि त्यात काय म्हणलं, ऑल पेन्सिल्स आर पेन्स, म्हणजे याच्यामध्ये येतील, राईट. म्हणजे सगळ्या पेन्सिल्स या पेन आहेत, बरोबर आहे. ओके, आता आपण कन्क्लुजनकडे बघू. इथे पेन्सिल्स टाकू, हे बाहेरचा राऊंड काय, पेन्स आहे. ओके, पाहू आता कन्क्लुजन, सम पेन्स आर पेन्सिल्स, काही पेन्स हा पेन्सिल्स आहेत का? हो, हे करेक्ट आहे. आणि सम पेन्स आर पेपर्स, सम पेन्स आर पेपर, हे पण बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल, बोथ 1 and 2 फॉलोज, म्हणजे ऑप्शन ई हा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू, ऑल द ॲक्टर्स आर गर्ल्स. ऑल द ॲक्टर्स, हा जर ॲक्टर असेल, ऑल द ॲक्टर्स आर गर्ल्स, ऑल द ॲक्टर्स, ऑल द ॲक्टर्स आर गर्ल्स, म्हणजे हे काय असतील, गर्ल्स. म्हणजे सगळ्या ॲक्टर्स काय आहेत, गर्ल्स आहेत. नंतर काय म्हटलंय, ऑल द गर्ल्स आर ब्युटिफुल, म्हणजे ज्या सगळ्या गर्ल्स आहेत त्या ब्युटिफुल आहेत. माझे काही तेवढे सर्कल आता व्यवस्थित येत नाहीत, सो समजून घे की ते सर्कल आहे. ओके, मग आता काय म्हणलंय, ऑल द ॲक्टर्स आर ब्युटिफुल, मग सगळे ॲक्टर्स या ब्युटिफुल असतील का?
हो, कारण ब्युटिफुल मध्ये ऍक्टर्स आहे, सो हे करेक्ट आहे. आणि सम गर्ल्स आर ऍक्टर्स, सम गर्ल्स कशाला, सगळ्याच गर्ल्स ऍक्टर्स आहेत, सो सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. मग करेक्ट ऑप्शन काय येईल, तर बोथ 1 and 2 फॉलो, ई ऑप्शन हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. ऑल द विंडोज आर डोर्स, ऑल विंडोज आर डोर्स, ऑल विंडोज आर डोर्स. आणि नेक्स्ट म्हणते नो डोर इज अ वॉल, म्हणजे आता याच्यामध्येच नाही काढता येणार, म्हणजे वॉल ही सेपरेट काढावं लागेल, बरोबर आहे. ओके, मग इथे काय म्हटलंय, सम विंडोज आर वॉल, सम विंडोज आर वॉल्स येईल का, नाही, म्हणजे करेक्ट फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं आहे, कन्क्ल्युजन. नेक्स्ट, नो वॉल इज डोर, नो वॉल इज डोर, वॉलचं आणि डोरचं काही रिलेशन नाही आहे, सो हे पण कन्क्ल्युजन पण बरोबर सांगताय, सो हे बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन कुठला राईट येईल, बी, ओनली सेकंड कन्क्ल्युजन फॉलोज. नेक्स्ट क्वेश्चन बघू. स्टेटमेंट काय म्हटलंय, ऑल कप्स आर बुक्स, ऑल कप्स, जर हे कप्स असतील, ऑल कप्स आर बुक्स. ओके, त्याच्यानंतर ह्याचं स्टेटमेंट काय, ऑल बुक्स आर शर्ट्स, ऑल बुक्स आर शर्ट्स. ओके, ही झाली डायग्राम. आता कन्क्ल्युजन बघा, सम कप्स आर नॉट शर्ट्स, काही कप हे शर्ट्स नाही आहेत, हे बरोबर आहे का, कन्फ्युजन नाही. नेक्स्ट आहे सम शर्ट्स आर कप, सम शर्ट्स आर कप्स, हे बरोबर आहे का, हो. मग ऑप्शन कुठला राईट असेल, तर बी ऑप्शन राईट असेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबूया, काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा. थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.